पटकन चला चला आता वेळ कमी घ्या पटपट. धन्यवाद. मंचावरती एक इनॉग्रेशन होत आहे, लॉन्चिंग होत आहे आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं. https शिवसेना वोटर सर्च.in या संकेतस्थळाचं लॉन्चिंग या ठिकाणी मंचावर लॉन्चिंग आपण करत आहोत. https शिवसेना वोटर सर्च इन या संकेतस्थळाला आपण सर्वांनी भेट द्यायची आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये पाहायचं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण लॉन्चिंग करूयात. मान्य उपमुख्यमंत्री साहेब, या ठिकाणी मी एक विनंती आपल्याला करणार आहे साहेब. एकच विनंती करणार, 2 मिनिटांमध्ये विनंती करणार आहे साहेब. या ठिकाणी दादांनी सर्व काय मागितलं आहे. एक जुना शिवसैनिक म्हणून शिवभक्तांच्या वतीने मी आपल्याला विनंती करणार आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राला राज्याला मान्यता मिळाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचा जो सुवर्ण कलश आहे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी हा शिवनेरी किल्ल्यावरती आणला आणि त्यानंतर एक कॅबिनेटसुद्धा शिवनेरी किल्ल्यावर घेतली होती. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्हा सर्वांच्या जुन्नरच्या शिवभक्तांची एक विनंती आपल्याला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता मगाशी शरददादांनी सगळं मागितलं, आता आम्ही एक मागतोय, शरददादा सांगितलं आपण काही करू शकता, त्याप्रमाणे आमची एक विनंती आहे तमाम जुन्नर तालुक्यातील शिवभक्तांची की या जुन्नरला मंत्रिपद मिळावं अशी विनंती आपल्याला आहे. आपण काही करू शकता. धन्यवाद. प्रोटोकॉल तोडून बोलला आपली दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. यानंतर आपणा सर्वांना थेट मंचावरतून संबोधित आणि मार्गदर्शन करत आहेत, ज्यांची व्याख्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊराय, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हणायचं तर तळागाळातील आपणा सर्वांचे अनाथांचे नाथ म्हणजेच लोकनाथ एकनाथ, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरं म्हणजे आजचा मेळावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमीत होतोय. आपल्या सगळ्यांनाच एक अभिमान वाटावा अशी ही सभा या ठिकाणी होते. मी लाडक्या बहिणी माझ्या सगळ्या इकडे आहेत, मोठ्या प्रमाणावर लाडके भाऊही आहेत, इकडे लाडके भाऊ आहेत सगळे, आणि भर उन्हामध्ये इकडे पण आहेत. एवढ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ शरदराव आपल्या सभेला आहेत, त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे. आणि ज्या उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, हे गणित आहे. म्हणजे लाडके भाऊही त्यांच्या मागेच आहेत. त्यामुळे मी विधानसभेत पाहिलं, नगर परिषदा, महापालिका आणि आताही मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, सर्वजण ज्येष्ठ या प्रचार सभांना उपस्थित राहताना पाहतोय. ही भूमी देखील संत तुकाराम महाराजांचे गुरु, संत चैतन्य महाराजांची संजीवन समाधी, रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाला मंत्र याच भूमीतून दिला अशी ही पवित्र भूमी आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना वंदनही करतो आणि पुन्हा एकदा रामकृष्ण हरी हा जयघोष करतो. खरं म्हणजे शिवनेरी हे
हे 7 तारखेला दाखवते. जिथे गवतानाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे. ही भूमी मंदिरा इतकीच पवित्र आहे. खरं म्हणजे हीच आपली प्रयाग काशी आहे असं समजूया. या भूमीतल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, ज्येष्ठांना, शेतकऱ्यांना मी भेटायला आलोय, विनंती करायला आलोय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार जे आपले शिवसेनेचे आहेत आणि धनुष्यबाण त्यांची निशाणी आहे, यांना निवडून द्या अशा प्रकारचं आवाहन आणि विनंती करायला आलोय. आणि नक्कीच आपण त्या विनंतीला मान द्याल अशी खात्री देखील या ठिकाणी व्यक्त करतो. एकीकडे मगाशीच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. दुःखाचं सावट आहे, शोक आहे आणि त्याच काळात निवडणुकाही आहेत. आणि या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या. या निवडणुका जो लोकसभा, विधानसभा, आमदार, खासदार या निवडणुकांमध्ये मनापासून काम करतो आणि आमच्यासारख्या लोकांना खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळंच करतो, अशा या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आणि म्हणून अशा या कठीण प्रसंगात देखील प्रचार कार्यकर्त्यांसाठी करावा लागतो. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्य भावनेतून आपण ही सभा या ठिकाणी घेतलेली आहे. खरं म्हणजे कार्यकर्ता हाच प्रत्येक पक्षाचा एक आधारस्तंभ असतो. कार्यकर्ता पक्षाला मोठं करत असतो, कार्यकर्ता नेत्याला मोठं करत असतो. मग त्याची अपेक्षा असते जेव्हा निवडणुका त्याच्या असतात, या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद काय, पंचायत समिती काय. आणि म्हणून सर्व नेत्यांनी आपली स्वतःची निवडणूक समजून या कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलेला आहे. खरं म्हणजे यापूर्वी शिवरायांच्या या जन्मभूमी जुन्नरमध्ये नगरपालिकेवर आपला भगवा डौलाने आपण फडकवलेला आहे, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विधानसभेत देखील आपण चमत्कार केला आहे, नगरपालिकेतही केला. विधानसभेत लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी, सगळ्याच आपल्या ज्येष्ठांनी या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थोडं नाही तर अतिशय दैदिप्यमान यश मिळवून दिलं. महायुतीला 232 जागा मिळाल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. त्या आपण चमत्कार करून दाखवला. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये संपूर्ण राज्य, प्रत्येक जिल्हा, तालुका फिरलो आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय, आपल्या नावासमोर आईचं नाव लिहिण्याचा निर्णय, शेतकरी सन्मान योजना, केंद्राचे 6,000 होते, आपले 6,000 टाकून शेतकरी सन्मान योजना सुरू केली. पीक विमा योजना, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना, युवकांसाठी रोजगार पाहिजे, लाडक्या बहिणींसाठी आरोग्याच्या अनेक योजना केल्या. 1.5 लाखाचा महात्मा ज्योतिबा फुले विमा योजना होती. मी मुख्यमंत्री असताना 1.5 लाखाची मर्यादा 5 लाखावर नेली. 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे केले.
अशा अनेक योजना केल्या. इतके निर्णय आपण घेतले. 2.5 वर्षामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतले आणि त्यामुळेच आपण 232 जागा निवडून दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सगळ्यात आवडती माझी योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्या योजनेला देखील त्या काळात विरोध केला. काही लोक कोर्टात गेले. आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं, पैसे यांचे हप्ते थांबवा म्हणून. परंतु आम्ही हप्ते बँकेमध्ये जमा करणारे लोक आहोत, घेणारे नाही, देणारे आहोत. आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4,500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील. इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत. मिळालेत का? हा? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला. त्या काळची आमची आईची कुटुंबाची परिस्थिती आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही मुख्यमंत्री झालो तेव्हा आमच्या लाडक्या बहिणी भावांसाठी, मातांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही ना काही केलं पाहिजे, याच भावनेतून लाडकी बहीण योजना जन्माला आली. आणि लाडकी बहीण योजना घोषणा केली. काही लोकांना वाटलं फक्त घोषणा आहे निवडणुकीपुरती, परंतु एकनाथ शिंदे शब्द देतो तो पूर्ण करतो आणि तो शब्द आम्ही पाळला, पूर्ण केला. योजना सुरू झाली. आणि मी आपल्याला सांगतो, काही लोक विचारतात निवडणुकांमध्ये तुम्ही 2100 रुपये घोषणा केली आहे. बोले हो, केलेली आहे. योग्य वेळी तेही आम्ही देणार, कुठेही मागे राहणार नाही. जो दिलेला शब्द आहे तो आम्ही पाळणार. आणि कुणी माईकाला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा शब्द आहे आमचा. शेतकरी इकडे आहेत. हे आपला हा भाग सगळा सुपीक आहे, शेतीचा. आणि मगाशी आमदार महोदयांनी सांगितलं, काही लोक विचारतात तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. हो, घेतला आहे. आमची त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची आमची बैठकही झाली आहे. एक कमिटी गठीत केलेली आहे. अहवाल आल्यावर योग्य वेळी तोही निर्णय आम्ही घेणार, बिलकुल घेणार. का दिलेला शब्द आम्ही पाळणारे लोक आहोत. त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च वर्षाला होता. कसा करणार, कुठून देणार असा प्रश्न अनेकांनी निर्माण केला. परंतु शेवटी हे पैसे आपले आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. मग माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही निर्णय घेतला असला तर काय चुकीचं आहे. तुम्ही तर काय दिलं नाही, परंतु आम्ही जेव्हा दिलं तेव्हा टीका करताय. आणि म्हणून माझा आपल्याला एकच सांगतो मी, की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही, होणार नाहीत, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे या भागामध्ये खूप पर्यटनाला चालना देण्यासारखी परिस्थिती आहे. आणि हा सुपीक भाग आहे. पर्यटन इकडे मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. आणि त्याचबरोबर आज शरद सोनावणे यासारखा आमदार तुम्हाला मिळालेला आहे. एक आदर्श आमदार, कर्तव्यदक्ष आमदार. आणि कधी रात्री अपरात्री मला फोन करत असतो, पण मी त्याचा फोन घेत असतो, कारण मला माहीत आहे की या बिबट्याचं इकडे गडबड चालू आहे. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त तर आपल्याला करायचंच आहे. आता हे 2 रेस्क्यू सेंटर आणि त्याचबरोबर पुढं
नगरला, जुन्नर तालुक्यात 2, हे सर्व व्यवस्था आम्ही निर्णय घेतला आहे, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि या भागातलं बिबटमुक्त, दहशतमुक्त वातावरण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे करणार आम्ही. लोकांचे जीव वाचवणार. सर्वात महत्त्वाचा लोकांचा जीव आहे. लहान मुलं आपल्या आईवडिलांसमोरून त्यांचा जीव जातोय, हे उघड्या डोळ्याने पाहणारं हे सरकार नाही. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांच्या जीविताचं रक्षण करणारं सरकार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे बघ, उदय सामंत यांनी व्हॉइस मेसेज पाठवला आहे. मी मगाशी त्यांना फोन केला होता, ते हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांनी म्हटलेलं आहे, मी बोलल्याप्रमाणे MIDC करून देतो म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि MIDC म्हणजे IT पार्क. मुख्य नेते आणि आमचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जुन्नरमध्ये जिल्हा परिषद आवाज नाही येत रे. प्रचारासाठी आलेले आहेत. येतोय. जुन्नरमधील MIDCच्या संदर्भामध्ये माननीय शिंदे साहेब मला मोबाईलवरनं कॉल करत होते, परंतु मी छत्रपती संभाजीनगरला प्रचाराला असल्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये आवाज येऊ शकला नाही. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब MIDCच्या बाबतीत जुन्नरच्या अगोदरच माझ्याशी बोललेले आहेत. आणि शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली मुख्य द्वारं जी MIDC मार्फत आपल्याला करायची आहेत, याचे देखील आदेश माननीय शिंदे साहेबांनी मला दिलेले आहेत. ही दोन्ही कामं आचारसंहिता संपल्यानंतर आपले जुन्नरचे लोकप्रिय आमदार शरद सोनवणे साहेबांबरोबर बैठक घेऊन मार्गी लावली जातील. हाच माननीय शिंदे साहेबांच्या साक्षीनं आपल्याला शब्द देतो. एकच आहे भाजी काम करण्याची पद्धत. भाजी काम करण्याची पद्धत. आता आचारसंहिता तर संपू द्या, की बघतो करतो पाहतोवाला नाही आहे. जे होणार असेल ते तात्काळ करण्याचा मी प्रयत्न करतो. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, हे मी नेहमी माझं भूमिका आहे. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, जे उदय सामंत यांच्या विभागामध्ये आपल्याला MIDC IT पार्क जे करायचं आहे त्याचं तात्काळ या ठिकाणी प्रक्रिया सुरू होईल. आणि महाद्वार जी आहे ती देखील आपल्याला भव्य दिव्य लोक बघायला येतील इकडे. जो शिवनेरीला अशा प्रकारची महाद्वारं देखील होतील. खरं म्हणजे हे जुन्नर हे केवळ गाव नसून महाराष्ट्राचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मगाव आहे. आणि त्यासाठी शरद इथं जे जे काही करता येईल ते करणं म्हणजे आमचं भाग्य आहे. आम्ही स्वतःला नशीबवान समजू की या ठिकाणी आम्हाला हे करण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हे शिवभूमीचे पांग फेडण्याचा प्रयत्न आपण करू. कारण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा आपला तेवढा आपण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जो काय आदर्श घडवला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श राज्यकारभार आपण पाहिलेला आहे. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतो आहे, याचा अभिमान आपल्याला आहे. आणि म्हणून इथं काय नाही आहे, इथं लेणी आहेत, गडकिल्ले आहेत, कोकण कडे आहेत, मंदिरे आहेत, सगळं आहे. जुन्नरला देशातला नंबर 1 पर्यटन तालुका केला पाहिजे अशा प्रकारचे शरद भाऊंनी जे इथं मागणी केलेली आहे, ती मागणी नक्की या ठिकाणी पूर्ण केली जाईल अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि डुंबरवाडी इथं काय आपण फूड प्रोसेसिंग करतोय, होय. आणि तो शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल. फूड प्रोसेसिंग पार्क, फूड प्रोसेसिंग पार्क आंबेगाव, तो आपल्याला फायद्याचा होईल ना. आणि बाकी तर बिबट्याचा प्रश्न आपण मी बोललो आहे, रेस्क्यू सेंटरची
संख्या वाढवणं, इथं दुसरं यांचा पण प्रॉब्लेम आहे का, रानडुकरांचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना आहे, तो देखील शरदरावांनी माझ्या कानी घातलेला आहे. आदिवासी भागामध्ये देखील जे जे काही आवश्यक विकास कामं आहेत, आदिवासी पाडे आहेत मोठ्या प्रमाणावर, ते देखील आपल्याला करता येतील. पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न सुटावा, बुडीत बंधारे व्हावेत, दाऱ्याघाट पूर्ण व्हावा, यासाठी देखील त्यांचा सातत्याने पाठपुरावा असतो. आणि म्हणून जुन्नरचा कायापालट आपल्याला करायचा आहे. जुन्नरचा विकास हाच आपला शिवसेनेचा ध्यास आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एक आपला आमदार जो आहे, आमदार सातत्याने पाठपुरावा करणार आहे. आमदार एकदा कुठला विषय घेतला की तो पार तडीस नेल्याशिवाय शांत बसत नाही, असा प्रकारचा आमदार आपण निवडून दिलेला आहे. आणि म्हणून या भागामध्ये जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण नक्की करू आणि पर्यटनालाही चालना देऊ. इथले तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरांमध्ये जाता त्यांना जायची वेळ येऊ नये, यासाठी इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच पर्यटन झालं पाहिजे, त्याला चालना मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून काय आणखी रस्ता कुठला येतो तुमच्याकडे, मुरबाड जुन्नर महामार्ग, तो देखील करायचा. आणि पुणे नाशिक रेल्वे देखील बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे. पण मी आपल्याला विश्वास देतो की याला आपण तात्काळ चालना देऊ आणि या गेल्या अनेक वर्षापासूनचा जो विषय आहे तो आपण मार्गी लावू. त्याचबरोबर कुठला हायवे, पंतप्रधान गतिशक्तीमध्ये 56 किलोमीटर लांबीचा जुन्नर तळेगाव रस्त्याच्या कामाला देखील आपण हाती घेतलेला आहे. हा महत्त्वाचा ब्राऊनफील्ड प्रकल्प भीमाशंकर जुन्नर बांकर फाट्याला जोडायचा आहे, बरोबर आहे ना. आणि म्हणून यामध्ये देखील आपल्याला हा पुढे न्यायचा. चिलेवाडी धरणाच्या रखडलेलं काम जे आहे त्याला गती द्यायची आहे. त्यासाठी दुरुस्तीसाठी आपण 313 कोटी मंजूर केलेले आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी अनेक विषयांना हात घातला होता. आणि म्हणून या संपूर्ण राज्यभरात मी कुठं कुठं जातो त्यावेळेस काही प्रकल्प सुरू झालेले असतात, काही प्रकल्प पूर्ण झालेले असतात. आणि त्यावेळेस मला सांगितलं जातं तुम्ही मुख्यमंत्री असताना याला आपण पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा जे प्रकरणं आली त्याला माहीत आहे शरदला की मी तात्काळ त्याच्यावर सही केली आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण विकासाला चालना दिली आहे. लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केलेल्या आहेत. आणि त्यामुळे या जुन्नर तालुक्यामध्ये एवढं मोठं पोटेन्शियल आहे. तुमची दुसरी सफारी पण आहे ना इकडे, काय बिबट सफारी जी आहे त्याच्या आतमध्ये त्यांना टाकून द्यायचं जवानदार, त्यासाठी देखील 80 कोटी रुपये आपण त्याला तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण केलं आहे. आणि म्हणून शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो, खरं म्हणजे हा सुपीक एरिया आहे. आणि म्हणून प्रगत शेतकरी, प्रगत शेती, या शेतीला प्राधान्य देणारा हा तालुका आहे. आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहेत. आज शेतीमध्ये देखील AI वापर आपण करतोय. देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी देखील शेतीला चालना दिलेली आहे. आणि म्हणून आपलं राज्य देखील सरकार शेतीला प्राधान्य देतं आहे. आणि म्हणून शेतीला प्राधान्य देण्याचं काम आपण करू, एवढीच आपल्याला खात्री मी देतो. मगाशी आपल्या आमदार महोदयांनी सांगितले कुंभमेळा पारुंडेसाठी 240 कोटी मंजूर करणे आवश्यक आहे. आणि आमची चर्चा झालेली आहे, हे आवश्यक आहे, गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आणि म्हणून जे साधू संत येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण तोही निर्णय घेऊ. त्याचबरोबर ओझर येथे पर्यटन वाढीसाठी नौकानयनाला मंजुरी पाहिजे, ती देखील आपण पर्यटन शंभूराज देसाई यांना सांगतो, मी शंभूराज देसाईंना सांगतो. आणि तुम्ही एकदा या, तुमचे जेवढे ज्या मंत्र्यांच्या बरोबर विषय आहेत त्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊ आचारसंहिता संपल्यानंतर आणि तेही मार्गी लावू. उमरस ते ओझर पुलाचं काम
निधी देऊन पूर्ण केलं पाहिजे. त्याला 35 कोटी रुपये आवश्यक आहेत. 35 कोटी रुपये त्याला त्याची तरतूद जी आहे ती देखील केली जाईल. पर्यटनामधून कपर्दिकेश्वर, ओझर, लेण्याद्री, रेडा समाधी, आळे, काळभैरवनाथ, खामुंडी, ब्रह्मनाथ, पारुंडे, कुकडेश्वर, गुप्त विठोबा, बेले, रंगदास स्वामी आने, खंडोबा, वडद, धामणखेल, नागेश्वर, हटकेश्वर, नारायणगाव, मुक्ताई देवी या धर्मस्थळांच्या पर्यटन विकासासाठी देखील चालना देण्याचं काम करावं अशी मागणी केली. मी आपल्याला शब्द देतो की या सर्व बाबींवर आपली प्रक्रिया आपण सुरू करू आणि एक उत्तम पर्यटन स्थळ या ठिकाणी करू. त्याचबरोबर पुरातन बौद्ध लेण्यांचा विकास आराखडा तयार करायचा आहे, तो देखील आपण करता येईल आपल्याला. शेवटी जे जे आपलं आहे इथं इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे, हा आपल्याला संवर्धन केला पाहिजे. गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करतोय आणि म्हणून MPCBला मी सिद्धेश कदम यांना सांगितलं आहे, जेवढे आपले युनेस्कोमध्ये किल्ले गेलेत, जे गेले नाहीत तेही, या सगळ्याचं रिस्टोरेशन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास जतन करण्याचं काम, ही जबाबदारी आमची आहे आणि म्हणून ते आम्ही पार पाडणार. हा शब्द हा तुम्हाला एकनाथ शिंदे देतो आहे. त्याचबरोबर खोपरे, मांडवे, जांभूळची, मुताळणे या आदिवासी वाड्या वस्तांना कायमस्वरूपी पाणी मिळावं म्हणून MI टँक उभारायची आहे. त्यासाठी देखील पाणी मिळायला पाहिजे. जलसंधारण मंत्री आपले संजय राठोड आहेत आणि गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेत. या दोघांनाही आता एक येणाऱ्या कॅबिनेटच्या दिवशी तुम्ही या, हे दोन्ही विषय आपण मार्गी लावू. तोपर्यंत आचारसंहिता संपलेली असेल. बुडीत बंधाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण मागणी केलेली आहे. बुडीत बंधाऱ्याची आवश्यकता जिथं जिथं आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला बिना उजवा कालवा मंजूर असून तातडीने त्याचं काम करायचं आहे. सावरगाव पंचकृषीतील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे, हे चालू केल्यावर मिळेल ना. मग ते आपण तात्काळ चालू करू, लवकर चालू करू, मार्गी लावू आणि ते देखील शेतकऱ्यांना पाणी मिळेल. आणि पठार या विभागाला नवीन सुप्रमामध्ये पाणी देण्यासाठी देखील आपला प्रयत्न राहील. त्यासाठी देखील आपण निर्णय घेऊ. कारण सुप्रमा, मला आठवतं आहे पूर्वी महाविकास आघाडीचं सरकार होतं, 2.5 वर्षामध्ये 4 सुप्रमा होत्या. किती दिल्या? 2.5 वर्षात 4 सुप्रमा. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास 120 सिंचन प्रकल्पांना आपण सुप्रमा दिलेल्या आहेत. शेवटी शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर माझ्या शेतकऱ्याचा आहे, हे मानणारे आम्ही लोक आहोत. म्हणून आता ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी पाहिली आपण. आम्ही फक्त त्यांना तोंडी आश्वासन दिलं नाही. मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस देखील NDRFचे नियम आम्ही बाजूला ठेवले. 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं, ते देण्याची सुरुवात झाली. आणि ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये 32,000 कोटींचं पॅकेज सरकारने जाहीर केलं आणि त्याचं वितरण सुरू झालं. हे शेतकऱ्यांसाठी हे सरकार काम करतं आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, या लाडक्या बहिणींना देखील स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. स्वतःच्या पायावर उभं करून व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यांना लखपती झालेलं आम्हाला बघायचं आहे. ही आमची भूमिका आहे सरकारची, हा आमचा संकल्प आहे. जे बोलतो ते आम्ही करतो. आणि म्हणून माझ्या सर्व या ठिकाणी शेतकरी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडक्या बहिणी आहेत, या सगळ्यांना माझी काय ओतूर आणि नारायणगाव नगरपंचायत करायची आहे अशी मागणी तुमची, म्हणजे ग्रामस्थांची, म्हणजे तुमची. आणि हे काम माझ्याकडेच आहे नगरविकास मंत्री म्हणून. त्यामुळे ओतूर नारायणगाव याची नगरपंचायत तात्काळ आपण करू आणि त्याचाही विकास आपल्याला करता येईल. कारण नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना
नगर विकासासाठी, रस्त्यांसाठी, पाण्यासाठी निधी देखील देता येईल. आणि म्हणून ही देखील मागणी आम्ही मान्य करू. लवकर त्याची प्रक्रिया पूर्ण करू. लाडक्या पत्रकारांचा देखील काय विषय असेल तेही आम्ही सोडवू. लाडके पत्रकार, चांगल्या बातम्या द्या तुम्ही. आणि या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या 7 तारखेला बरोबर धनुष्यबाणावर मतदान झालं पाहिजे, हे पण बघा. अरे थांबा की. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देत असताना, या शिवसेना ही शिवभक्तांची आहे. आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या गावाच्या विकासाची आहे. ही जिल्हा परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाकी महापालिका, नगर परिषदा झाल्या, आपल्या शहराच्या निवडणुका झाल्या. ह्या आपल्या ग्रामीण भागाच्या निवडणुका आहेत. आणि या ग्रामीण भागामध्येचा विकास करायचा असेल तर आपल्या हक्काचा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे, पंचायत समिती सदस्य आपल्या हक्काचा पाहिजे. आणि म्हणून आपल्या हक्काचा सदस्य निवडून द्या. आणि या पुणे जिल्हा परिषदेवर शिवरायांचा, शिवसेनेचा भगवा आपल्याला डौलाने फडकवायचा आहे. हे करायचं असेल तर आपल्याला तुमच्याकडे जेवढ्या जागा, जिल्हा परिषद गट किती आहेत? 8 जिल्हा परिषद गटातले लोक आहेत. नाव घेऊ का यांचं? सिंधू कैलास गारे, डिंगोरे उदापूर, ओतूर धालेवाडी, अक्षदा प्रसाद पानसरे मांडे, आळे पिंपळवंडी मंगेश गुलाबराव काकडे, राजुरी बेले स्मिता पंकज कनसे, बोरी बुद्रुक खोडद जयश्री ज्ञानेश्वर खंडागळे, नारायणगाव वारुळवाडी नेहा योगेश बाबूभाऊ पाटे, सावरगाव कुसूर संतोष ज्ञानेश्वर चव्हाण, बारव तांबे सुनीता रोहिदास बोराडे. आणि हे कोण आहे? प्रशांत. आणि पंचायत समितीचे उमेदवार उदापूर अनिता बुधा शिंगाडे, डिंगोरे रेश्मा सदाकाळ, ओतूर सचिन घोलप, धालेवाडीतर्फे हवेली सुनीता नायकोडी, पिंपळवंडी जयसिंग रखमा पोटे, आळे सपना जीवन शिंदे, राजुरी शांताराम दशरथ दाते, बेला राजेंद्र बबन पिंगट, बोरी बुद्रुक राजकुमार बाळशीराम गाडगे, खोडद माधुरी सचिन निलक, नारायणगाव सुषमा अर्जुन वावळ, वारुळवाडी जयश्री दिलीप बनकर, सावरगाव प्रकाश सोपान गिदे, कुसूर जितेंद्र जयानंद ढोले, बारव नीलम अजिंक्य घोलप, तांबे कमल बाळू शेळकंदे. झालं का? 16च्या 16 लोकांनी 8च्या 8 लोकांची नावं मी घेतलेली आहे. आता मतदान तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की 7 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबायचं आहे. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत आहे. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत आहे. आपला अजेंडा विकासाचा आहे. अजेंडा आपला विकासाचा घेऊन आपण निघालेलो आहे. म्हणून आपली ही जी काही निवडणूक 7 तारखेची आहे, उद्याच्या आपल्या